चला मग सुरुवात करूया. प्रार्थना घ्यायची ना आधी. देवा, ही परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही, ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे, आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला लाभू दे. ठीक आहे. तर आता आज मला इथं पहिल्यांदा बघणारा कोणी नाहीये, कारण परवाच मी येऊन गेलेलो आहे, त्यामुळे या कालच्या दिवसभरात कोणी नवीन ऍडमिट झालेलं दिसत नाहीये मला. तर आज गुरुवार, महिन्याचा पहिला गुरुवार असल्यामुळे मी सकाळी 9:30चा ग्रुप घ्यायला म्हणा, इनपुट घ्यायला म्हणा, त्याला नाव काही द्या, माझ्याकडे जे काहीतरी चांगलं आहे ना ते द्यायचा प्रयत्न करायला आलेलो आहे मी. आणि ते चांगलं आहे की नाही ते तुम्ही ठरवा, कारण मला जे चांगलं वाटतं ते सगळ्यांना चांगलं वाटेलच असं नाही. एका शब्दात सांगायचं झालं तर मी खूप दारू प्यायचो. माझं काय चाललं होतं माझ्या आयुष्यात मला कळत नव्हतं. मला चांगलं जगायची, चांगलं वागायचं, चांगल्या फॅमिलीमध्ये आनंदी राहायचं हे सगळं वाटत होतं, पण मला जमत नव्हतं. पण त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये मी जायला लागलो, माझी दारू थांबली, आणि तिथं मला अशा अनेक चांगल्या गोष्टी ऐकायला व बघायला मिळाल्या व अनुभवायला मिळाल्या. त्यातली एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगायला आलेलो आहे. काय बोलायचं रे आज, असा जेव्हा विषय आला डोक्यामध्ये तेव्हा मी मॅडमना विचारलं, तर मॅडम म्हणल्या तुम्ही आज स्पिरिच्युअलिटी इन रिकव्हरी या विषयावर बोला. ऑब्व्हियसली ही गोष्ट काल सकाळची आहे. मला काल सकाळपासून आज सकाळपर्यंत विचार करायला वेळ मिळाला, आणि आपण सगळेजण सजीव आहोत याचाच अर्थ आपण सतत काहीतरी विचार करत असतो. आता शेपूट जेव्हा आपली अडकलेली असते तेव्हा ती शेपूट सुटेल कशी याचा विचार करतो आपण, नाही का? तसं आता माझी शेपूट सुटलेली आहे, तर आता परत अडकू नये यासाठी मी काय करायचं, तर ह्याच्यावरती पण विचार करतो आपण. तो विचारपूर्वक वागलं म्हणजे विचारपूर्वक जाणीवपूर्वक वागलं की परत आपली शेपूट अडकत नाही. अडकली नाही की वेदना होत नाहीत. पण वेदना होत नाहीत हे जीवनाचं साध्य नसून ते साधन आहे. आता आपल्याला नवीन वेदना होत नाहीयेत काही, तर आता आपल्याला बेटर दॅन यस्टरडे लाईफ जगायचं आहे, बरोबर? आता याचे शब्द दोन आहेत, स्पिरिच्युअलिटी आणि रिकव्हरी. तर मी विचार करायला लागल्यावर मला सगळ्यात अगोदर काय जाणवलं असेल तर रिकव्हरी म्हणजे काय. तर सगळ्यांना जसं वाटतं ना तसंच मला पण वाटायचं, रिकव्हरी म्हणजे जो काय माझा लॉस झालाय तो भरून काढणे. तर माझा लॉस कसला झालाय, तर माझा लॉस अनेक गोष्टींचा झालेला आहे. मग तो पैशाचा झालाय म्हणा, नातेसंबंध खराब झालेले असल्याचा म्हणा, माझ्या जीवनातला काळ जो गेलेला आहे त्याचा म्हणा, कौटुंबिक संबंध खराब झाले ते म्हणा, व्हॉट एव्हर इट इज, व्हॉट एव्हर हॅज हॅपन्ड इन माय लाईफ, इट वॉज माय लॉस. कारण मी बेसावध जगत होतो. तर आता सगळ्यात अगोदर काय करायचंय तर सावध जगायचंय. सावध जगायचंय म्हणजे काय करायचंय तर स्वतःकडे लक्ष द्यायचंय. मला पूर्वी काय वाटायचं, सावध जगायचंय म्हणजे काय तर दारू नाही प्यायची.
तर सावध जगणं म्हणजे दारू न पिणं हे एवढ्यापुरतं सावधानतेने जगणं नाहीये. माझी रिकव्हरी कधी सुरू होते? जेव्हा मी सावधपणाने जगायला लागतो तेव्हा. म्हणजे सावधपणाने जगायला लागलं पाहिजे हा विचार मनात येणं इज ऑल्सो ए रिकव्हरी माझ्या बाबतीमध्ये. कारण हे विचार माझ्या मनात कधी आलेच नव्हते. चल यार जिंदगी है अभी नहीं जिएंगे तो कभी जिएंगे असं काहीतरी माझ्या डोक्यामध्ये वेड होतं. म्हणजेच मी बेसावध होतो आणि त्यात त्या केमिकल लोचा झाला होता. ती दारू पिऊन 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 मी सातत्याने माझं मन मागच्या वेळी कधीतरी एकदा बोलल्याचं मला आठवतंय. कोमामध्ये ठेवलं होतं मी माझं मन. आता मी दारू पीत नाहीये तर त्या कोमातनं आता मी बाहेर आलेलो आहे. तो अॅनास्थेशियाचा भाग उतरलेला आहे. आता मी रिफ्रेश झालेलो आहे. दारू नाही प्यायलं की. आणि चांगलं काय वाईट काय कळतं बरं का रे आपल्याला. आपण वेडे नक्की नाही आहोत. बेवडे आहे पण वेडे नाहीये. म्हणजे चांगलं काय वाईट काय हे कळण्याची क्षमता आपल्या मेंदूची अद्याप आहे. बरोबर आहे चव्हाण? तुझं पहिलं नाव दरवेळी विसरतो रे मी. पराग का? मल्हार. हा. तर मी असं सांगतोय की व्हॉट इज रिकव्हरी. तर रिकव्हरी म्हणजे काल केलेली चूक आज न करणे. बघा लॉजिकल बोलतोय का. मध्येच कोणीतरी हात वर करून काहीही प्रश्न विचारले तरी चालतील मला. रिकव्हरी म्हणजे काल केलेली चूक मी आज न करणे म्हणजे रिकव्हरी. पण त्यासाठी ती चूक होती हे मला कळायला पाहिजे अगोदर रत्नदीप. बरोबर आहे ना. आता ती चूक होती हेच मला कळत नव्हतं. त्याचं कारण मी विचारच करत नव्हतो. आणि माझे विचार कशावर अवलंबून असतात तर विचार मी जे काय शब्द वाक्य जे काय आजूबाजूच्या समाजाकडनं ऐकतो ना त्याच्यावरती माझे विचार अवलंबून असतात असा माझा अनुभव आहे. मी सारखे दारू प्यायचो कारण मी दारू पिणाऱ्यांच्यात जायचो. वाच रे तू, हान रे तू, हेच सगळे विषय असायचे. त्यामुळे मी सारखी दारू प्यायचो. मी दारू का पित नाही आली गेली 24.5 वर्ष तर मी न पिणाऱ्यांच्यात जातोय. मग न पिणाऱ्यांच्यात जाऊन काय होतंय तिथं काय फक्त दारू वाईट आहे वगैरे असलं काय बोललं जात नाही. रादर आत्तापर्यंत मला 24.5 वर्षात कोणीच सांगितलं नाही की दारू वाईट आहे. हे दारू वाईट आहे हे मला कळत असतं म्हणून तर माझ्यावर तिथं जायची वेळ आली ना. मला दारू थांबवायची म्हणून तर मी त्या AA मध्ये गेलो. कारण तिथं दारू वाईट आहे वगैरे असलं कोणी काय बोलत नाही. पण तिथं आवर्जून काय बोललं जातं तर रिकव्हरी. तर रिकव्हरी म्हणजे काय. आत्ता तुला म्हणलं त्याप्रमाणे काल केलेली चूक आज नाही करणे. मग कोणती चूक केली. हा ना राव दारू पिलो. नुसती दारू नाही पिऊन आलेलो आपण इथं. आपण नुसती दारू पिऊन इथं आलेलो नाही. दारू पिणं हे त्या वाईट वागण्यातलं किंवा चुकीच्या वागण्यातलं वरचं दिसणारं टोक आहे फक्त. म्हणजे तो हिमनगाचं उदाहरण देतात बघा आम्हाला नेहमी. हिमनग काय असतो. वरती जो दिसतो ना तो 1/8 असतो फक्त. याचा अर्थ 7/8 हिमनग पाण्याच्या खाली असतो. आणि त्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक बोटी त्या हिमनगाचं जवळ जाऊन वरनं त्यांना वाटत असतं की ते हिमनगाचं टोक खूप लांब आहे अजून. त्यामुळे ते बेसावतपणे त्या हिमनगाच्या जवळ जातात आणि त्याचा पसारा खाली 7/8 पसरलेला असतो. मग त्याच्यावर जाऊन त्या बोटी आपटतात आणि मोडतात वगैरे वगैरे वगैरे. तर विषय असा चाललाय की माझे गैरविचार मी माझ्याबद्दल बोलतोय. तुम्हाला जर काही आयडेंटिफिकेशन सापडत असेल तर पहा. जिथे सापडे नासो होईल
तिथं माझ्याशी बोला, मला विचारा. मी तुम्हाला मदत करण्यासाठी आत्ता इथं आलेलो आहे. मी तुम्हाला मदत करतो आहे त्याचं कारण मी नवीन असताना मलाही अशीच कोणीतरी मदत केली होती. इतकं साधन सोपं आहे यातलं भानगडी. बाकी काही माझा हेतू नाही. तुमच्यातल्या कित्येक लोकांची नावं आडनावं मला आत्ताही माहीत नाही आहेत आणि तुमच्यातल्या कोणाची शेतं माझ्या शेताशी बांधाला बांध लावून नाही आहेत. त्यामुळे मला तुमच्याकडनं काही स्वार्थ नाही आहे. तुम्हाला मदत करणे एवढाच हेतू आहे आणि हाच तो पाया आहे स्वतःच्या रिकव्हरीचा. माझ्याकडे जे चांगलं आहे ते जोपर्यंत मी दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न करतोय व त्यात सातत्य ठेवतोय तोपर्यंत माझ्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टी टिकून राहतात व उलट माझं मन उद्या त्या निरामयमध्ये गेल्यावर काय बोलायचंय असं असल्यामुळे रिसेप्टिव्ह असतं आणि बाहेरच्या लोकांकडनं अजून कुठं काय चांगलं ऐकायला मिळतंय ह्या अँगलने माझा बघण्याचा लोकांकडे दृष्टिकोन असतो. म्हणजेच मी सातत्याने विद्यार्थी असतो. आपल्यातला प्रत्येक जण शेवटपर्यंत विद्यार्थी राहणार आहे, कारण आपल्यातल्या कोणाला सगळ्याच विषयातलं सगळंच कळायला लागणार नाहीये. परंतु आपल्याला काही कळत नाहीये हे समजणं हा त्या रिकव्हरीचा पाया आहे. आत्ता आपण जे इथे एकत्र जमलेलो आहोत ते व्यसनमुक्तीच्या संदर्भात एकमेकांशी बोलण्यासाठी जमलेलो आहोत. मला अपयश येत होतं कारण मला दुर्दैवाने असं वाटत होतं की मला सगळं कळतंय. तर आपल्याला सगळ्यांना सगळं जर कळत असतं व्यसनमुक्तीतलं तर आपल्यावर इथे यायची वेळ आली नसती. तेव्हा आता इथं आल्यानंतर माइंड रिसेप्टिव्ह ठेवून ऐका. मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय रिकव्हरी म्हणजे काल न केलेली चूक, काल केलेली चूक आज न करणे. बरोबर. आपण फक्त दारू पिऊन म्हणजे चूक करून इथं आलेलो नाहीये, तर आपण इथं इतर अनेक गोष्टी आपल्या अंगामध्ये चुकीच्या असलेल्यांना अधिक वजन दिलं गेलं आपल्याकडनं म्हणून इथं आलेलो आहे. आपण आयुष्यात मागे पडलेले लोक आहे कारण आपण पुढे गेलेल्या लोकांकडे बघितलंच नाही. मी कायम स्वतःला शाणा का समजायचो? हा मच्छर, तो टिनपाट, तो मूर्ख, तो बावळट असं का म्हणायचो? तर मी दुसऱ्याकडे दोषांकडे बघायचो, मी दुसऱ्याच्या गुणांकडे बघायचो नाही. त्यामुळे माझ्यापेक्षा इन ऑल रिस्पेक्ट वरचढ असलेल्या लोकांकडे मी बघत नसल्यामुळे माझी प्रगती अजिबात खुंटली होती. मला जर एखाद्या डोंगरावर जायचं असेल तर मी 50 पायऱ्या वर गेल्यानंतर किंवा 50 पावलं वर गेल्यानंतर अजून किती राहिलंय याचा अंदाज घ्यायला मी वर बघितलं पाहिजे. मी खाली असलेल्या रस्त्याकडे बघून माझं किती राहिलंय कळणार नाहीये. मी किती आलोय हे कळेल मला खाली बघितल्यानंतर, पण कुठं पोचायचंय? आय एम टॉकिंग अबाउट रिकव्हरी. मला कुठे उंचावर पोचायचंय? कारण काय तुम्हाला सांगतो, अल्कोहोलिक माणसाला ना, अल्कोहोलिक हा नेहमी वर्कोलिक असतो. आपण कामाला राक्षस आहोत. स्काय इज द लिमिट फॉर अस. रॉकेट सारखं असतं आपलं, विमानासारखं नसतं. नॉर्मल माणसं विमानासारखी असतात. ती नियोजनपूर्वक सगळं जाऊन मग त्या रनवेवरनं धाव घेत
मग हळूच आकाशाकडे झेप घेतात आणि नंतर ते डेस्टिनेशनला त्यांच्या पोचतात. आपलं रॉकेट सारखं असतं. ढुंगणाखाली आग लागल्याची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण टेक ऑफ घेत नाही. आणि एकदा टेक ऑफ घेतला की प्रचंड स्पीडनी आपलं टार्गेटकडे जाण्याचं काय म्हणायचं त्याला प्रवास सुरू होतो. त्यामुळे रिकव्हरी म्हणजे काय तर टार्गेटच्या दिशेने प्रवास. आता हे एका रात्रीत होणार आहे का, एका दिवसात होणार आहे का, तर असं एक दिवसात काही होणार नाहीये. पण आपल्यासारख्याला स्टार्टिंग ट्रबल असतो. त्यामुळे आपल्याला आत्ता इथं जे काही रियाज सेंटरमध्ये आपण बसलेलो आहे तेव्हा विचार करायला वेळ आहे. कसला विचार करायचा आहे रे हा, तर मला कोणत्या बाबतीत किती रिकव्हरी करायची आहे. रिकव्हरीचा एक पार्ट काल करून ठेवलेली खरकटी भांडी घासणे हा एक पार्ट झाला. पण दुसरं पुढचं म्हणजे इथनं बाहेर पडल्यानंतर नियोजनबद्ध रीतीने योग्य दिशेने वन डे ॲट अ टाइमच्या हिशेबाने पावले टाकायला सुरुवात करणे. आणि पावले टाकणे म्हणजे कृती करणे, नुसते बोलणे नाही. कारण बोलणं हा आपल्यातल्या कोणाचाही प्रॉब्लेमच नाहीये. आपण प्रत्येक जण उत्कृष्ट बोलू शकतो. आपण प्रत्येक जण उत्कृष्ट बोलू शकतो. आपण बोलायला पोपट आहे. परंतु कृतीची वेळ आली की आपण शेपूट घालतो. त्याचं कारण आळस असू दे किंवा अकार्यक्षमता असू दे, या सगळ्यावर उपाय म्हणजे आपल्यापेक्षा यशस्वी माणसांच्या संगतीमध्ये राहणे. आणि यशस्विता ही फक्त दारू थांबवणे ह्या विषयापुरती मर्यादित नसून जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाला रिकव्हरी करायची. रिकव्हरी करायची म्हणजे परत सांगतो काय करायचे. मला चांगले कपडे घालायचे, मला चांगलं जगायचे, मला चांगलं खाणं पिणं ठेवायचे, मला माझ्या कुटुंबावरती आवश्यक तेवढं मनापासनं प्रेम करायचे आणि त्या प्रेमाला कृतीची जोड द्यायची आहे. इतकी वर्ष आपण कुटुंबाला काळजी करायला लावली. आता आपण आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे म्हणजे रिकव्हरी. मला आता समाजाच्या उपयोगी पडायचंय. कारण इतके दिवस मी माझ्या समाजाला वर्षानुवर्ष वापरलेलं आहे. मी लोकांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलेला आहे. मग ते लोक घरातले असू देत नाही तर बाहेरचे असू देत. आता मला त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा तर घ्यायचा नाहीच आहे. म्हणजे काल वागलेलं वाईट जे होतं तसं वागणं म्हणजे रिकव्हरी इथपर्यंत झालं. पण आता मला कोणाच्या तरी उपयोगी पडायचंय. आणि ते उपयोगी पडत असताना अरुणबाई ते उपयोगी पडत असताना मी जसा लोकांचा गैरफायदा घेतला तसा माझा गैरफायदा कोणी घेऊ नये ह्याबद्दल मला सजग राहायचं आहे. म्हणजे मला जपून वागायचंय, जपून राहायचंय. रिकव्हरी म्हणजे काय? नुसतं दारू न पिणं म्हणजे रिकव्हरी नाही. आता मला माझ्या मनाची काळजी घ्यायची, माझ्या शरीराची काळजी घ्यायची, माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायची. मला रात्री शांत चित्ताने झोपायचंय.
आता मला माझ्या शरीराची काळजी घ्यायची आहे, याचा अर्थ रोज आंघोळ करायची आहे, नख काढायची आहेत असं नसून मला कुठलाही आजार आता कसा जडणार नाही. कुठेतरी खुट झालं काहीतरी शरीरामध्ये तर वेळच्या वेळी चांगल्या डॉक्टरकडे जाऊन औषधं घ्यायची आहेत, म्हणजे शरीराची काळजी घेणं आहे. आता विषय चाललाय मनाच्या काळजीबद्दल. मनाची काळजी घ्यायची आहे, तिथं आली स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय? स्पिरिच्युअलिटी म्हणजे कोण सांगेल रे मला काय? बोल. आत्मा जागृत ठेवायचा. जड होतंय ते, मला नाही जमलेलं अजून. बोलो भाई, स्पिरिच्युअलिटी कोण सांगते रे? पटकन सांगा मराठीत. आपल्या मनाला एका विशिष्ट ठिकाणी गुंतवून ठेवणे. एका चुकीच्या मार्गातून काढून चांगल्या ठिकाणी बंधने पाळणे म्हणजे स्पिरिच्युअलिटी. चांगल्या गोष्टींचे बंधने पाळणे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे आध्यात्मिकता. स्पिरिच्युअलिटी करंदीकर म्हणजे आध्यात्मिकता. आध्यात्मिकता म्हणजे आत्मा वगैरे काही नाही. आध्यात्मिकता म्हणजे परत ते चालू. मी इतकी वर्ष दारू पेलो, इतकी वर्ष चुकीचं वागलो, मी दुसऱ्यांची पर्वा नाही केली, मी स्वतःची पर्वा नाही केली. मला दोन मन आहेत. आपल्यातल्या प्रत्येकाला दोन मन आहेत. एक अंतर्मन आहे आणि दुसरं बाह्य मन आहे. बरोबर आहे का रे? हो महाराज, आहे का बरोबर? बाह्य मन आहे का? तर बाह्य मन काय आहे? बाहेरच्या गोष्टींवरती बोलणार आहे. बाह्य मन ज्या गोष्टी आपल्याला मोहात पाडतं ना, ते बाह्य मन पडतं. पण ऍट द सेम टाइम अंतर्मन ही परमेश्वराने आपल्याला एक दिलेली फार मोठी देणगी आहे डॉक्टर साहेब बर का. ते अंतर्मन आपलं 24 तास जागं असतं. ते तुला रोजचं रोज डे टू डे लाईफ मध्ये तू विचारलंस तर हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे पडवळ. तू विचारलंस अंतर्मनाला तर ते करेक्ट दिशाच दाखवतं. तुझं अंतर्मन कधीही चला आज जरा बाईकडे जाऊ, सामानबाजी करू, आईयाशी करू, चलो रे चलो. अंतर्मनाला विचारायचं जाऊया का रे? त्याच्या आईला ते नकोच म्हणतं, कारण तो चुकीचा मार्ग आहे एन्जॉयमेंटचा, हे त्याला कळत असतं. पण बाह्य मनाला ते रंगीत साडी लगेच बोलवती आपल्याला. म्हणून अंतर्मनाच्या साक्षीत्वानी जगणं, कळतंय का तुला? अंतर्मनाच्या साक्षीत्वानी जगणं म्हणजे वेळोवेळी अंतर्मनाचा सल्ला घेऊन जगणं म्हणजे आध्यात्मिकतेने जगणं. म्हणजे देवाच्या साक्षीत्वाने जगणं. देव आणि दानव या काय संकल्पना आहेत रे? तर एक आहे ती चांगली आणि दुसरी आहे ती वाईट. ह्या जगामध्ये दोन गोष्टी आहेत ना, चांगली माणसं पण आहेत, वाईट माणसं पण आहेत. नाही हो, फार आता कली मातलाय. आता वाईट माणसं फार झाली आहेत जगात. किती मूर्ख आहे रे तू? अरे वाईट माणसं जगात जास्त असती तर हे जगच राहिलं नसतं ना रे. माणसाने माणसाला खाल्लं असतं लेका. ह्या जगात आजही चांगली माणसं जास्त आहेत.
ह्या जगातही आजही चांगले विचार जास्त आहेत. आपल्याला ते वाईट विचार किंवा वाईट माणसं वेळोवेळी सारखी दिसत असतात. कारण पांढऱ्या शर्टावरती काळा डाग असला की माझं लक्ष अगोदर, माझंच असं नाही कोणाचंही, अगोदर लक्ष त्या काळ्या डागावर जातं, पांढऱ्या शर्टावर जात नाही. एम आय करेक्ट अरुणभाई? बरोबर बोलतोय का मी? म्हणून माझं काळ्या डागाकडे लक्ष जातं. मग स्पिरिच्युअलिटी इन रिकव्हरी म्हणजे काय? तर स्पिरिच्युअलिटी म्हणजे देवाच्या अस्तित्वाची जाणीव. हे असलं काही असतं याच्यावरती माझा त्या काळी विश्वासच नव्हता. बोलायचंय तुला काही? कुठे रे देव, दाखव मला. अरे हो, दिसेल तुला. तू हाक मारलं का रे कधी त्याला? बेंबीच्या देठापासून हाक मारलं का रे कधी तुला त्याला? हो हो म्हणजे काय, रोज मी हाक मारतो. काय हाक मारतो म्हणजे काय करतो? मी देवाला भेटायची इच्छा आहे असं म्हणतो. त्यासाठी काय करतो रे तू? हे पहा, हे पाण्याचा ग्लास मी उचलून जोपर्यंत तोंडाला लावत नाही ना तोपर्यंत माझी तहान काही भागणार नाहीये. बरोबर आहे ना? भले इथं पाण्याचा ग्लास मगाशी आमच्या राहुलने आणून ठेवला असेल, पण प्यावा मलाच लागणार आहे. तो राहुल काय माझ्या तोंडाशी आणून ग्लास नाही देणार आहे. आणि जरी दिला तरी मला माझे ओठ उघडून घोट तर घ्यायला पाहिजे ना रे, तरच माझ्या घशातनं पाणी आत जाणार आहे. तसं देवत्वाची प्रचिती येण्यासाठी मला जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात. आणि त्याच्यानंतर देवत्वाची प्रचिती येते. हायर पॉवर अस्तित्वात आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या वर्गामध्ये मी नवीन असताना माझे ओल्ड टायमर्स शेअरिंग करत असताना बऱ्याच वेळा असं म्हणायचे की आत्ता इथं जे 42 जण बसलोय ना आपण, इथं 42 जण नसून 43 जण आहोत, कारण ती हायर पॉवर इथं अस्तित्वात आहे. तर मी म्हणायचो कसले भांगारे राव हे बोलायला, हा मला नाही दिसत ते डोळ्याला, आणि 43 कसे असतील? खाना 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 मोजतोय की मी इथं 42 माणसं. अरे त्या ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला मी प्रवचन करायला इथं बसलेलो नाहीये, मी माझी गोष्ट सांगायला इथं बसलेलो आहे. त्या ईश्वराची, त्या उच्च शक्तीची जाणीव व्हायला मला तेवढं माझं माइंड रिसेप्टिव्ह व्हायला थोडा वेळ लागतो. मी गावभर चिखलात लोळून आलोय आणि आता म्हणतोय माझा शर्ट पांढरा व्हायला पाहिजे लगेच. तो लगेच कसा होईल? अगोदर धूळ झटक, मग त्याच्यावरती कमी डार्क असलेले डाग काढायचा प्रयत्न कर, मग त्यानंतर ते गेल्यानंतर अधिक डार्क असलेले डाग काढायचा प्रयत्न कर. जे नुसते हाताने निघत नाहीत त्याला साबण लाव. तो साबण पुरेसा नसला तर नखांनी खरवडून काढ, तरी निघत नाहीयेत. मग काय करायचं? तर प्रयत्न चालू ठेवायचा. आपल्याला आपला शर्ट स्वच्छ करायची इच्छा आहे ना, आपल्याला आपलं जीवन बदलायची इच्छा आहे ना, मग जाणीवपूर्वक करेक्ट दिशेने प्रयत्न करत राहणे याला पर्याय नाही. आणि तो जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी लागतात. नंबर 1 म्हणजे सातत्याने जाणीवपूर्वक करत असलेले प्रयत्न, आणि दुसरं म्हणजे योग्य मार्गदर्शन. आता योग्य मार्गदर्शन कोण करतं?
तर ती हायर पॉवर करते. अरे साधी गोष्ट, बाहेर पडल्यानंतर असं आपण आकाशाकडे बघतो, आयला आज पाऊस येणार आहे बरं का, रेनकोट घेऊन ठेवू बरोबर. काय रे हे, कुठं शिकला रे तू हे, कुठं शिकला कुठं तू? इतके वर्ष झाले तुझी बायको किंवा आई सांगत होती रेनकोट ठेव त्या स्कूटरच्या डिकीमध्ये, नाही ठेवलं. आता कळायला लागलं का तुला पाऊस आला की रेनकोट घालतात? वय किती तुझं? आता मी सावधपणे जगतो, त्याचा हा पुरावा आहे. आता मला दारूच्या दुकानात जायचं नाहीये हे माझं मन सांगतं, कारण मी तिथे गेलो की माझी स्लीप होणार आहे. आता मी जुन्या मित्रांच्यात जायचं नाहीये, तिथं गेलं की परत माझी स्लीप होणार आहे. आणि एकदा स्लीप झाली की मग ते लय मोठं घुसतं, निघता निघत नाही. हे कसं सुचलं रे तुला आता? इतकी वर्ष तू बेफिकिरीने वागला. दिस इज व्हॉट हायर पॉवर इज, इट ऑलवेज वर्क. हे सगळे विचार ती हायर पॉवर तुमच्या अंतर्मनामध्ये येऊन सांगत असते. दर वेळेला तो विठोबाच तिथनं येऊन तुमच्याशी बोलला पाहिजे, श्रीकृष्णच येऊन बोलला पाहिजे, त्या रामानेच काहीतरी दिलं पाहिजे असं नाहीये. आपल्याला आपली काळजी घेता येणं ही पहिली पायरी आहे. एकदा काळजी घेता यायला लागली की मग धोके ओळखता यायला लागतात. काळजी घेता येणं म्हणजेच धोके ओळखता येणं ना, आणि धोक्याच्या दिशेने न जाणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं. तसं जर केलं ना तरच मग माझी रिकव्हरी होणार आहे. मग आता स्पिरिच्युअलिटी म्हणजे नेमकं काय आहे? तर चांगल्या वाईटाची जाणीव इथपर्यंत ठीक आहे, परंतु नुसती जाणीव होऊन उपयोग नाही करंदीकर. मला चांगल्या गोष्टींच्या दृष्टीने जाणीवपूर्वक पावलं टाकली पाहिजेत. मला माझ्या कुटुंबियांची काळजी घ्यायची आहे. हो मग म्हणजे काय, मी 10 तारखेला 1 लाख रुपये देतो ना, आता यांना काय जगायला 1 लाख रुपये लागतात का? याला कुटुंबियांची काळजी घेणं म्हणत नाहीत. कुटुंबियांची काळजी घेणं म्हणजे ठराविक तारखेला त्यांच्या आवश्यकतेपेक्षा 2 पैसे जास्ती घरात देणं आणि परत त्यातनं उसने पैसे न घेणं. कारण आपलं आयुष्य असंच गेलं, माझं तर गेलं बाबा. दर 10 तारखेला पैसे द्यायचो आणि आत्ता 50 दे, आत्ता 200 दे, असंच करायचो मी. याला कुटुंबियांची काळजी घेणं म्हणत नाहीत. कुटुंबियांची काळजी घेणं म्हणजे पैसे नुसते देणं नसून त्यांना थोडा वेळ देणं, ठराविक वेळ देणं, ठराविक वेळेला देणं, त्या ठराविक वेळामध्ये त्यांच्या भावना ऐकून घेणं, त्यांच्या समस्या ऐकून घेणं. त्यांना तू नका काळजी करू, मी आहे ना, असं न बोलता आपल्या कृतीतनं त्यांना आपला आधार वाटावा असं वागणं म्हणजे कुटुंबियांची काळजी घेणं. आय एम टॉकिंग अबाउट रिकव्हरी थ्रू स्पिरिच्युअलिटी. सात्विकता म्हणजे काय? नॉनव्हेज न खाणं म्हणजे सात्विकता का? नाही. माझं वागणं कसं आहे, माझं बोलणं कसं आहे, मी कोणाच्या किती कोणत्या बाबतीत कसा उपयोगी पडतोय, हीच स्पिरिच्युअलिटी.
मला चांगल्या वाईटाचं भान असणं. अहो साधी वेळ नाही पाळता आली मला आयुष्यात कधी व्यसनाच्या काळात. खरं सांगतोय, रात्री 10ला गेलेला माणूस सकाळी 10ला येतो, याला वेळ पाळणं म्हणतात का? बेफिकीर लाईफ जगलो. आता इतरांची, त्यांच्या मनाची, त्यांच्या अस्तित्वाची जाणीव मला आहे, हे मी कृतीतनं दाखवायचंय. ह्याला म्हणायचं स्पिरिच्युअली करेक्ट जगणं. अदरवाईज त्याच्या आईला याला टांगला, त्याला टांगला, त्याला कॉलला, याच्यात तर आयुष्य गेलं बेट्या तुझं. याच्यात तर आयुष्य गेलं ना रे तुझं. याला स्पिरिच्युअलिटी म्हणायचं का? नाही म्हणायचं. दुसऱ्यांच्या भावनांची कदर, त्यांनी कधी केली आमच्या भावनांची कदर, हे माझं उत्तर असायचं त्याच्यावर. अरे तू एकदा काही काळ सातत्याने सरळ वागून बघ, मग लोक सरळ तुझ्याशी वागतात की नाही बघ. त्याचं कारण या जगातलं एक सत्य असं आहे राहुल, ज्याप्रमाणे मी जगाला देईन त्याप्रमाणे जग मला देते. त्यांनी कधी माझी फिकीर केली? अरे तू कोल्लं लोकांना, तू नाही फिकीर केली लोकांची, म्हणून त्यांनी तुझी नाही केली. आता रिकव्हरी करायची की नाही तुला? मग आता थोडंसं शांत चित्ताने विचारपूर्वक बोलणं आणि वागणं ठेव. समोरच्यांच्या भावनांची कदर करताना सुरक्षित अंतर राखा नावाची पाटी त्याच्या गळ्यात असते. ती तुला वाचता येते का? मला आत्ताच कळते सुरक्षित अंतर राखा म्हणजे काय ते. मग बरोबर रे, हेच ते. दुसऱ्याच्या भावनांची कदर मला करता येत नाही, मला माझ्या भावना हाताळता येत नाहीत. आपण एखाद्याच्या जवळ गेलो म्हणजे पार त्याच्या गळा मिठी मारतो, त्याला पार त्याच्या आईला त्याचा श्वास गुदमरतो. आर सोड करते ते, तरी मी काय मिठी सोडायला तयार नाही. बरोबर बोलतोय ना मी? आणि नाही तर भिकारी येत चाले, माझ्या अस्तित्वाची किंमतच नाही. तू तुझ्या अस्तित्वाची किंमत ठेवून घेतलेली नाही. दॅट इज व्हॉट सुरक्षित अंतर राखा. आता याच्या पुढे स्पिरिच्युअल अवेकननेस म्हणजे काय? तर चांगल्या वाईट गोष्टींची जाण मनाला सातत्याने वेळोवेळी ठेवून सावधपणे जगणे म्हणजे स्पिरिच्युअलिटी. उगाच जास्त कोणाच्या गळी पण पडायचं नाहीये आणि कोणाला हाडहूड पण करायचं नाहीये. मग काय करायचंय? शेख तू आपनी देख. म्हणजे काय करायचंय? टार्गेट माझं काय आहे आयुष्याचं? माझ्या आयुष्याचं टार्गेट काय आहे? तर मी म्हणलं पैसे मिळवणं. अगदी बरोबर. तुला पैसे मिळवायचेत, मिळव. कोणत्या मार्गाने मिळवणार तेच आता शोधतोय मी. काय शोधतोय रे? काय नाही, आता कोणतरी एक चांगला मास्टर माणूस बघणार मी. आठवड्यातनं एक पत्ती जरी त्यांनी सांगितली ना तरी मी मालामाल होऊन जाईन. मटक्यातली पत्ती. कारण मला पैसे मिळवायचं साधन म्हणजे इझी मनी एवढंच माहिती होतं. फक्त कष्ट करून चांगल्या दिशेने पैसे मिळवायचे असतात हे माझ्या मेंदूतनं त्या दारूनी काढून टाकलं होतं. अहो
चांगली किर्लोस्करमध्ये नोकरी असलेला माणूस गैरविचाराने वागल्यामुळे मी होऊन सोडून दिली होती ती. आता खरं सांगायचं तर मी सोडली नसती तर माझ्या गांडीवर लातच पडली असती, पण तरी मी सोडली असं स्वतःला व समाजाला दाखवण्यासाठी मी आपली व्हॉलंटियर रिटायरमेंट स्कीम घेतली. म्हणजे काय? समाजाला व स्वतःला फसवणे. म्हणजे इट इज अगेन्स्ट स्पिरिच्युअलिटी. जे खरं आहे त्याप्रमाणे जगायला लागणं बेटे. स्वतःला कशाला फसवतो तू? स्पिरिच्युअली जगणं म्हणजे काय तर स्वतःला चुत्या न बनवता जगणं. टार्गेट काय तुझं? पैसे मिळवणं. पैसे मिळवायला मार्ग किती आहेत? अहो अनंत आहेत, अनंत मार्ग आहेत. मग का मिळवता आले नाहीत तुला? कारण लोकांकडे उसने पैसे मागायची सवय लागली होती. मग का लागली होती ती? आत्ता काय बोललो सुरुवातीला मी? काल केलेली चूक आज न करणे म्हणजे रिकव्हरी. मग फुली मार, दुसऱ्याकडे पैसे मागणं बंद कर. पार्ट ऑफ रिकव्हरी. मग आता मी जगू कसा? मदत माग. मग मदतच मागतोय, 500 दे. पैसे नाही मागायचे. मदत म्हणजे 500 मिळवायला मला काम दे अशी मदत मागायची असते. दॅट इज व्हॉट स्पिरिच्युअलिटी. मला कळतच नव्हतं काही. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय हे मला कळतच नव्हतं. ती मी संगत बदलल्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला वेळोवेळी मिळायला लागली आणि त्याचा माझ्या जीवनात मला फार उपयोग झाला. मग आज मी आध्यात्मिक रीतीने जगतोय का? तर मी सांगतो तुम्हाला, हो, मी आज आध्यात्मिक रीतीने खरंच चांगलं जगतोय. म्हणजे काय करतोय? तर मी सुनियोजित जीवन जगतोय. सुनियोजित जीवन जगतोय म्हणजे काय? तर मला त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये सांगण्यात आलेलं आहे, तुझं जीवन म्हणजे काय? तर तुझं जीवन म्हणजे तुझ्यासाठी आजचा दिवस म्हणजे तुझं जीवन आहे. कारण तुला जे काय वागा बोलायचं असेल ते आजच्या दिवसात जमते. एक एक दिवस करत पुढे जाशीलच तू. परंतु आज मला नेमकं काय करायचंय? माझ्या गोल्स मिळवण्यासाठी याचं नियोजन करायचं. मी रोज सकाळी एकदा 15-20 मिनिटं विचारपूर्वक माझ्या कामांची यादी बनवतो. सहेतुकपणे करतो मी ते करून झाल्यानंतर दिवसभर त्या दृष्टीने मी पावले टाकतो आणि रात्री झोपण्यापूर्वी ती सगळी कामे झाली आहेत का? मग त्या सगळ्या कामांमध्ये महाराष्ट्र बँकेत जाऊन पैसे काढण्याचं काम असू दे, नाहीतर चप्पल शिवण्याचं असू दे, असलं एवढ्या बारीक सारीक लिहितो. पण त्यापेक्षा महत्वाची म्हणजे रात्री झोपताना मी ते 9 प्रश्न माझ्यासाठी जे काढलेले आहेत, ज्याला एएच्या भाषेमध्ये 10th स्टेप असं म्हणतात, रोजच्या माझ्या जीवनाचा आढावा घेणं. आज मी कोणाला दुखवलंय का? आज मला कोणी दुखवलंय का? व्हॉट एव्हर इट इज, म्हणजे ते ठराविक प्रश्न आहेत. ते प्रश्न मी स्वतःला विचारतो. म्हणजे मी माझ्या आजच्या दिवसाचा जाणीवपूर्वक आढावा घेतो आणि माझं जीवन चांगलं चाललंय. माझं जीवन चांगलं चाललंय म्हणजे काय चाललंय? तर गेल्या 24.5 वर्षामध्ये मी खोटं बोललेलो नाही. मी पैशाची अफरातफर केलेली नाही. अदरवाईज मीच माझ्या पैशाची अफरातफर करणं चाललं होतं माझं. सगळं खोटंच हो. वेळ मारून न्यायची वेळ माझ्यावर येत नाही.
कारण मी आता माझ्यावर खोटं बोलण्याची वेळ येईल, वेळ मारून नेण्याची वेळ येईल असं वागत नाही. ते कसं नियोजन करतो तर सकाळी आज काय कामं करायची आहेत त्याच्यामध्ये ते इन्क्लूड असतं. नाही तर आयुष्य गेलं की रे. 8,000 रुपये बँकेतनं काढायचे, घरात 7.5च द्यायचे, परत वर सांगायचं बायकोला तिथं 8,000 ठेवलेत हा, नंतर ती बाबा आंघोळीहून आल्यानंतर ठेवते मी आतमध्ये गोदरेजच्या कपाटात पैसे असं म्हणून मोजायला गेल्यानंतर बिचारी 4दा पैसे मोजायची होती. 8,000 ठेवलेत म्हटली नवरा आणि 7.5च कसे इथं आहेत. कोणी येऊन गेलं का इथं, मोलकरीण आली होती का. मग मुलाला विचारायचं तू घेतलेस का रे, कारण नवरा खरंच बोलतो असं वाटायचं तिला. आय एम टॉकिंग अबाउट स्पिरिच्युअलिटी. फसवायचं नाही रे आता कधी कोणाला. आपण दुसऱ्याला फसवण्याच्या नादात आपण वेळोवेळी अनेकदा पिसे फसलेलो आहे. फसलोय की नाही. सरळ आहे यार. आपण फसलेली माणसं आहोत. आता परत आपल्याला फसायचं नसेल तर आपण दुसऱ्याला फसवून नाही चालणार. कारण दुसऱ्याला फसवायला गेलो की मला ती सवय लागते. त्याला काय झाले, अरे त्याला काय झालंय हा विचार करता करताच हे सगळं झालेले. म्हणजेच आता ह्याच्या पुढे त्याला काय झालंय हा विचार मनात येताच कामा नये. पण विचारच ना, मनात येणारच ना. मग विचार कर काय काय झालंय. त्याला काय झालंय म्हणण्यापेक्षा आता काय काय झालंय, कशा कशामुळे झालंय, कोणामुळे झालंय. ती बायको भंगार, ती बहीण भंगार, ती आई भंगार, आमचा बाप माहितीये ना तुम्हाला कसा आहे. अरे तुला सगळं माहितीये, हा कसा आहे, तो कसा आहे, तो कसा आहे. तू कसा आहे हे कुठं माहितीये तुला. सगळ्यात अगोदर तुला हे कळलं पाहिजे की तू कसा आहे. तू स्पिरिच्युअलिटीनी, वे ऑफ स्पिरिच्युअलिटीनी चालतो का. माझा इतिहास असा आहे की मी नाही चालायचो. मग आता काय करायचं. कम टू द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ टुडेज डिस्कशन. काल केलेली चूक आज नाही करायची. सोपं आहे. अरे हा प्रवास आहे, तुम्ही काळजी करू नका. दिस इज व्हॉट इज टर्निंग पॉइंट इन युअर लाईफ ऑफ ऑल. तुमच्या प्रत्येकाच्या जीवनातला हा टर्निंग पॉइंट आहे. जर तुम्ही सजगपणे जगायला सुरुवात केली तर. स्पिरिच्युअलिटी म्हणजे खोटं न बोलणे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे देवाच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणे. देवाच्या अस्तित्वाची जाणीव ठेवल्याने काय होतं तर तो बघतोय बर का याचं भान ठेवणं. आणि अशा वेळेला मला एक महत्वाचं वाक्य संदीपराव आठवलं पाहिजे रे. ऊपर वाले की लाठी का आवाज नहीं आता दोस्तों. ऊपर वाले की लाठी का आवाज नहीं आता. असला बसतो की नाही फटका. आणि लोकांना कळतच नाही याला काय झालं. काही नाही, आध्यात्मिकतेच्या दिशेने याची पावलं वळली नाहीत, त्यामुळे हे बांबू बसले याला. हळू 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 जसं परमेश्वराने त्या हायर पॉवरनी
अरुण भाई तुम्हाला सगळं दिलं ना, ऊपर वाले ने दिया हुआ सब कुछ है ना आपके पास अभी भी, वो सब निकाल के लेता है वो। परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव जर विसरलास तर हे सगळं तो काढून घेतो बर का। आतापर्यंत काय काय काढून घेतलंय याचा अंदाज घ्या, वर राहिलेलं सांभाळून ठेवा। राहिलेलं सांभाळून ठेवण्यासाठी वागण्यात बदल करा। वागण्यात बदल होण्यासाठी आध्यात्मिक अवनती टाळा। आध्यात्मिक अवनती टाळण्यासाठी संगत बदला। देवळात जाऊन प्रवचन ऐकून मला काहीही फरक पडत नाही, परंतु माझी जी स्वप्न आयुष्यातली आहेत ती स्वप्न ज्यांनी ऑलरेडी पूर्ण केलेली आहेत त्यांच्या संगतीत जाऊन त्यांनी ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या जीवनात काय काय बदल केले हे रोजचं रोज तपासून बघितले असता माझ्याही जीवनातली एक एक करून स्वप्ने पूर्ण व्हायला सुरुवात होतात। आजही माझ्या जीवनातली सर्व स्वप्ने पूर्ण झालेली नाहीत, म्हणून मी आजही त्यास माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करणं सोडलेलं नाही। पहिल्या दिवशी मी जेव्हा दारू थांबवली ह्या वेळेला, तेव्हा माझं स्वप्न होतं, म्हणजे अगदी पहिल्या दिवशी मी जेव्हा संस्थेत गेलो तेव्हा माझं स्वप्न होतं माझी एक दिवस तरी दारू थांबेल का, कारण मी रोजच दारू प्यायचो। तिथं गेल्यावर ते स्वप्न पूर्ण झालं। एक दिवस दारू थांबली, 10 दिवस दारू थांबली, 24 दिवस दारू थांबली, 25व्या दिवशी मी घसरलो, परत स्वप्न। आता 24 दिवस थांबलो होतो, आता 42 दिवस थांबीन का। लावून धरली मीटिंग, माझं स्वप्न पूर्ण झालं। ते झाल्यावर माझ्या मनात आलं 90 दिवस होतील का, कारण स्वप्न तेवढंच बघत होतो अहो मी, कारण मला कळलं होतं माझं व्यसन ही माझ्या प्रगतीतली सगळ्यात मोठी अडचण आहे। म्हणजे मोठा शत्रू आधी मारायला सांगितलं मला, मोठा शत्रू माझं व्यसन, मार त्याला। कधी किती दिवस मारायचं, आजचा दिवस, झाले 90 दिवस। 90 दिवसानंतर माझं स्वप्न होतं झालं मला वर्ष होईल का, आणि त्याच्यानंतर मी वर्ष झालं माझं, मी दारू नाही प्यायलो आहो, आणि मग वर्ष झाल्यावर माझं स्वप्न 5 वर्षाचं होतं। खरं सांगायचं तर माझं झालं स्वप्न, पण 1 वर्षाचं किंवा 90 दिवसानंतर 1 वर्ष होण्याचं स्वप्न हे फक्त तेवढंच स्वप्न नव्हतं, ते 1 वर्ष तर झालंच पाहिजे, पण त्याच्या जोडीला मला पैसेही मिळवता आले पाहिजेत, माझ्या अंगावर चांगले कपडेही आले पाहिजेत, माझी बायको माझ्याशी हसून बोलायला पाहिजे। कशी हसून बोलणार, तुझं जर वागणं नीट नाहीये, आजूबाजूचे लोक तुमच्या कुटुंबाला हसतायत, तर ती कशी हसणार तुझ्याकडे बघून। मग मी परत त्याच बाबतीमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न, मी तुम्हाला आध्यात्मिक अवस्थेच्या प्रगतीबद्दल बोलतोय,
माझ्या मानसिक स्टेजेस कशा बदलत गेल्या तेवढं बोलतोय मी. आणि त्याच्यानंतर काय झालं तर मला वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 5 वर्ष झाली, आता अजून 4 महिन्यांनी मला 25 वर्ष होणार आहेत. हे सगळं का होत राहिलं? कारण मी अगदीच नवीन होतो तेव्हा समोर उभं राहून बोलणारा माणूस 1 वर्षवाला बोलत होता. मी म्हटलं वर्ष मरू दे त्याच्या आईला, 1 दिवस तरी होऊ दे मला. झाला मला 1 दिवस. 5 वर्षवाल्याकडे बघितल्यावर मला वाटलं 5 वर्ष होऊ देत. झाली मला 5 वर्ष. आता मी 32 वर्ष 40 वर्षवाल्याकडे बघतो. आता मी 25 वर्ष होत आहेत मला 4 महिन्याने अजून. मी समाधानी जीवन जगतोय. समाधानी म्हणजे काय जगतोय रे? मी आध्यात्मिकता या विषयावर बोलतोय. समाधानी म्हणजे काय जगतोय रे? तर माझ्या असमाधानाच्या मुळावर मी घाव घातला. माझं असमाधान कशात आहे हे मी अगोदर बघितलं आणि मग माझं जीवन बदलायला लागलं. माझं अल्टिमेट स्वप्न प्रचंड पैसेवाला व्हायचं होतं. मला माझ्या स्पॉन्सरने विचारलं, प्रचंड म्हणजे पैसेवाला म्हणजे किती रे? कुठं सांगता येते मला? म्हणले कशासाठी व्हायचंय रे तुला प्रचंड पैसेवाला? तर म्हटलं मला काही कमी पडता कामा नये. म्हणले आत्ता तरी कुठं काय कमी पडतंय तुला? आईला मुळावर घाव घातला राव त्यांनी माझ्या. मला आजही काहीही कधीही कमी पडत नाही. नाही पडत. अरे मला जे कमी पडतं ना ते मिळवण्यात मी कमी पडतोय ही विजन आली मला. आज माझ्याकडे माझी पैशाची भूक पूर्ण भागली आहे का? अजिबात नाही. मला अजून श्रीमंत व्हायचं आहेच, परंतु त्या आसक्ती मागची माझी वखवख थांबलेली आहे. ही वखवख थांबणे म्हणजे समाधानी जीवन जगणे. हे त्या स्पिरिच्युअल लाईफ जगण्याचा परिणाम आहे असं मला वाटतं. आत्ता 10:30 वाजलेले आहेत. मी आता इथं थांबतो. कोणत्याही प्रकारचा काहीही प्रश्न असेल तर अतिशय मनमोकळेपणाने विचारा. शेवटचं वाक्य एक बोलतो आणि थांबतो. चांगलं जीवन तुमचं वाट बघत आहे.